सॉरी फॉर लेट व्हिडिओ. शत्रू हा अतिशय बलाढ्य होता. शिवाय त्यांच्याकडे लाखोचे सैन्य होते. त्यांच्यापुढे टिकाव धरण्यासाठी आपल्याकडे देखील बलाढ्य अशी सेना हवी, हत्यारे हवी, दारुगोळा हवा, भरपूर धन हवे. हे सर्व कसे मिळवायचे याची काळजी शिवरायांना लागली होती. परंतु त्यांच्याकडे दूर विचार करण्याची दृष्टी होती. म्हणून त्यांच्या मनात गनिमी युद्धाने लढायचे असे होते. तेव्हा असे देखील म्हटले जाते की ज्याच्याजवळ गड आहे त्याच्याच हाती राज्य असे. म्हणून शिवरायांनी प्रथम गड ताब्यात घेण्याचे ठरवले, कारण त्यांच्याकडे तेव्हा कोणताच किल्ला नव्हता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या कथेला सुरुवात करूया. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शिवराय मावले शपथविधी. शिवरायांचे शास्त्रतेज हे जास्त तलपू लागले होते. त्यांचे न्यायनिष्ठुरता, सचोटी, ध्येय हे गुण पाहून सर्व लोकांच्या मनात स्वराज्याविषयीच्या आशा जागृत होऊ लागल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे प्रेम, सहकार्य व विश्वास त्यांना मिळू लागला होता. शिवरायांनी मावळ्यांसह स्वराज्यासाठी एक अनुकूल असे वातावरण निर्माण करायचे होते. त्यामुळे एके दिवशी शिवराय मावले खोऱ्यातील तरुण सवंगड्यांना घेऊन सह्याद्रीच्या खोऱ्यातील रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. तेव्हा पाटील देशमुख ही मंडळी देखील तेथे आली. शिवराय शिवलिंगासमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी महादेवाला अतिशय मनोभावे नमस्कार केला व नंतर ते आपल्या सर्व सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, हे पहा मित्रांनो, माझे पिता शहाजीराजे यांनी जेव्हापासून या जहागीरदारीचा कारभार हाती घेतला तेव्हापासून येथील प्रजा पूर्वीपेक्षा सुखात आणि निर्भयपणे जगत आहे. परंतु ही जहागीरगिरी कायम आपल्याकडेच राहील याचा काय भरोसा. लहरी असलेला सुलतान ती आपल्याकडून कधीही काढून घेईल, म्हणजेच परत मागचेच दिवस येणार, प्रजेवर अन्याय अत्याचार सुरू होणार. अशा वेळी फक्त परमेश्वराचा धावा करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. आपण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर देखील आपल्या मदतीला येणार नाही. ज्याप्रमाणे श्री रामप्रभूंनी वानरसेना उभी केली, भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील लोकांना एकत्र केले आणि तेव्हा त्यांनी त्या अत्याचारी राजांचा पराभव केला, त्याचप्रमाणे आपण आज जर एकत्र आलो आणि जीवावर उदार होऊन त्याग करायला तयार झालो तर आपण या मुलुखातून जुलमी अत्याचाराची सत्याधीशांना नेस्तनाबूत करून लोककल्याणकारी अशा स्वराज्याची स्थापना करू शकू. असे स्वराज्य स्थापन व्हावे अशी श्रींची इच्छा आहे. जर आपण एकत्र येऊन अशा कार्याला वाहून घेतले तर महादेव आपणास आशीर्वाद देईल व तो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील. आपण जर या कार्यासाठी तयार असाल तर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पडेल ते कष्ट व कोणताही त्याग करण्यास मागेपुढे पाहणार नाही. अशांनी पुढे यावे आणि श्रींच्या समोर शपथ घ्यावी. कोण कोण तयार आहे बोला. शिवराय हे कळकळीचे बोलणे सर्वांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचले. सर्वजण लगेच श्रींच्या समोर उभे राहता म्हणाले, राजे, श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी आपण आपले प्राण मागितले तरी आम्ही देण्यास तयार आहोत. या कार्यासाठी आपण जे सांगाल ते करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी कोणताही त्याग करण्याची आमची तयारी आहे. ते ऐकून शिवरायांना अतिशय गहिवरून आले. त्यांनी प्रत्येकाकडून श्रींच्या पिंडीवरील बिल्वपत्र उचलून स्वराज्य स्थापनेसाठी मी माझे जीवन समर्पित करीत आहे अशी शपथ वधवून घेतली. मासाहेबांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांचे मन भरून आले. आदिलशाही दरबारात शिवरायांविषयी वेगळाच समज झाला होता. आदिलशाहीतील शहाजीराजांच्या अग्रगण्य सरदाराचा मुलगा असा रानमोल का फिरतो, दऱ्याखोऱ्यात का तुडवतो, आपल्या वडिलांच्या जहागिरीत आरामात जगण्याचे सोडून असा उन्हातानात का फिरतो. त्या सरदारांना स्वराज्याचे स्वप्न पाहणारे, ते जीवांचे रान करणारे शिवराय कसे समजणार होते. शत्रू हा अतिशय बलाढ्य होता. शिवाय त्यांच्याकडे लाखोचे सैन्य होते. त्यांच्यापुढे टिकाव धरण्यासाठी आपल्याकडे देखील बलाढ्य अशी सेना हवी, हत्यारे हवी, दारुगोळा हवा, भरपूर धन हवे. हे सर्व कसे मिळवायचे याची काळजी शिवरायांना लागली होती. परंतु त्यांच्याकडे दूर विचार करण्याची दृष्टी होती. म्हणून त्यांच्या मनात गनिमी युद्धाने लढायचे असे होते. तेव्हा असे देखील म्हटले जाते की ज्याच्याजवळ गड आहे त्याच्याच हाती राज्य असे. म्हणून शिवरायांनी प्रथम गड ताब्यात घेण्याचे ठरवले, कारण त्यांच्याकडे
तेव्हा कोणताच किल्ला नव्हता. शिवरायांनी त्यासाठी प्रथम तोरणागड घेण्याचे ठरवले. हा तोरणागड अतिशय बुलंद व अवघड होता, त्यामुळे आदिलशहाचे याकडे लक्ष नव्हते. एके दिवशी शिवरायांनी आपल्या मावळ्यांसह या गडावर आगमन केले व तेथे त्यांनी आदिलशहाचे निशाण काढले व आपला भगवा झेंडा फडकवला. तेथे त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. गड त्यांच्या ताब्यात आला. गडावर तोरणाईचे मंदिर होते. तेथे शिवरायांनी देवीची प्रार्थना करून तिचा आशीर्वाद घेतला. यानंतर शिवरायांनी गडावर दारुगोळा, हत्यारे याचा भरणा केला. काही पडझड झालेल्या बुरुजांची दुरुस्ती केली. तोरणगडावर त्यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला. हे ऐकून जिजाऊंना खूपच आनंद झाला. तोरणगडाच्या बुरुजाच्या दुरुस्तीचे काम करताना एका बुरुजात भरपूर असे धन सापडले. खरोखरच ही तर जगदंबेची कृपा म्हणावी लागेल. स्वराज्याची उभारणी करण्यासाठी या धनाचा उपयोग करायचे शिवरायांनी ठरवले. शिवराय जेव्हा लाल महालात परत आले तेव्हा सर्वांना खूपच आनंद झाला. काही सुवासिनींनी त्यांच्या पायावर पाणी घातले. सौभाग्यवती